आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रेयस ऐक ना, मी काय सांगते तू. मला माहितीये, मला माहितीये माझी आराध्य नाहीये. कारण ती नव्हती ना माझ्या बरोबर 6 महिने. रागवून मला सोडून निघून गेली होती. मग या इंदू आजीने तिला सांभाळलं. मग ती तिकडे वेगळे कपडे घालायची. ती आराध्या खूप साधी आहे, पण ती माझ्यासाठी घरी परत आली. ती माझी खूप काळजी घेते. मला काय हवंय नकोय ते बघते, माझ्या आवडीचं मला खायला देते, माझ्याशी गप्पा मारते, माझे खूप लाड करते. मला एक क्षण सुद्धा नजरेआड होऊ देत नाही. आणि मला जरा जरी काही झालं ना तर तिच्या काळजाच्या टोकात चुकतो. मला माहितीये ती आराध्या वेगळी आहे, पण हिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि वेगळी आली तरी पण माझीच आराध्या आहे. रडू नको ना बेटा, मला पण रागू नाही. तू नाही रडायचं. अरे माणूस आहे की माठ आहे हा. एवढंच सांगितलं तरी तिचीच बाजू घेतोय होय. बरा काय करायचं ते करा तुम्हाला. या आपल्या कामाला जातो. येड पुढचं. देवानच तुमची गाठ बांधलीये. तुम्ही दोघं बी सुखी राहा, एकमेकाला सांभाळून राहा आणि असंच प्रेम करा. म्हणजे आजी, हे सगळं तुला मान्य आहे? वय पुरी. आणि म्हणजे तुम्ही आता तिला परत पाड्यामध्ये घेऊन जाणार नाहीये ना? नाही नेणार. चल आजींना नमस्कार कर. यशोधरा मॅडम, तू नालायक माणसा, तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही म्हणून. का परत आलास इथे? यशोधराला मी बजावलं होतं या माणसाला इथे येऊन देऊ नकोस. अरे आमच्या घरात बायका आहेत, मुली बाळी आहेत. एकदा गोंधळ घातलास तो पुरे झाला नाही का तुला? चालता हो आधी. आधी तू इथून बाहेर जा. जा आधी इथून. आई अगं एक मिनिट, जरा शांत. आम्ही आहोत ना, आम्ही बोलतो त्यांच्याशी. यशोधरा मॅडम, एक गुड न्यूज आहे. त्या जागेच्या मालकाशी तुम्हाला मीटिंग हवी होती ना? तिचं कन्फर्मेशन घेऊन आलोय मी. आई डोंट वरी, डोंट वरी, जस्ट कीप युअर काम. हे बघ, आम्ही ऑलरेडी त्यांना समज दिलीच होती, पण पुन्हा एकदा बोलतो आणि आय विल सी टू इट की पुन्हा ते इथे येणार नाही. ओके, तू जरा शांत हो.
अरविंद चला या. यशोधरा, हा माणूस चांगला नाहीये. आई शांत राहा जरा. येस, मीटिंग बद्दल काय सांगत होता? उद्या दुपारी 2 वाजता मीटिंग आहे. ओके, त्यांच्या ऑफिसमध्ये आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय आणि कोण आहेत ही माणसं? यांच्या कंपनीचं नाव काय, प्रोप्रायटर कोण आहे, काहीच माहित नाहीये. ही कसली गुप्तता आहे एवढी? मॅडम, असतो एखाद्याचा लहरीपणा. हा? आता उद्या भेटणारच आहोत ना आपण. मग नाव, गाव, पत्ता सगळं उद्या विचारून घ्या. आता त्यांना तुम्हाला आधी माहिती द्यायची नव्हती. ओके, मीटिंग कन्फर्म आहे ना? 100% ओके. गुड. मामा, हे सगळे डॉक्युमेंट्स मला ओके वाटतात. तुम्ही प्लीज एकदा चेक करा. या, आय थिंक दे आर गुड टू गो. अरविंद, कसं वाटतं प्रेझेंटेशन? काही मायनर करेक्शन्स आहेत ना, ते करून घेतो. ओके, गुड गुड. आणि ताई, हे चालेल? शो मी. गुड गुड गुड. मामा, हे काय शॅम्पेन वगैरे? या, some flowers, chocolate, champagne, it always works. हो मामा, पण हे सगळं त्यांना आवडेल का? नाही म्हणजे ती व्यक्ती कोण आहे हे सुद्धा आपल्याला नीट माहिती नाहीये. या, बट असं रिकाम्या हाताने जाता येत नाही. आय एम शुअर दिस विल वर्क. मामा, मला तरी वाटतं ती व्यक्ती खूप साधी असेल. म्हणजे बघा ना, एवढी जागा असूनही त्यांनी त्यावर कुठलीही डेव्हलपमेंट केली नाहीये, कुठली कंपनी उभारली नाही. त्या उलट ती जागा त्यांनी सगळ्या गरीब लोकांसाठी फ्री मध्ये वापरायला दिली आहे. हे अगदी बरोबर आहे. यशोधर, हा प्रोजेक्ट जर आपण केला ना, त्यावेळेला त्या जागेत जी माणसं राहतात त्यांना पर्यायी जागा द्यावी लागेल. आणि आपल्या कंपनीत जर त्याला रोजगार मिळाला तर त्यांना कळेल की आता आपला फायदा आहे. आणि ही सगळी माणसं ना या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट दाखवतील. काय? यू आर राईट डॅड. मामा, आय एम सॉरी टू से, पण प्लीज त्यांच्यासमोर काहीही असं मोठं मोठं बोलू नका. म्हणजे इकॉनॉमीबद्दल, शहराच्या डेव्हलपमेंटबद्दल. या उलट गाव, कल्चर याबद्दल बोला, म्हणजे आपल्याला फायदा होईल. मला वाटतं आपण जो शब्द देऊ तो पाळला गेला पाहिजे. उगाच तोंड देखणार आपण. वाव, आय एम सराउंडेड बाय सम इंटेलिजंट मेन. नाही म्हणजे आम्हाला असं म्हणायचं की तुम्ही जो विचार करताय आम्ही पण तोच विचार करत होतो. ऑफकोर्स आय हँडल इट, डोंट वरी. मामा, आय एम सॉरी, पण मी उद्याच्या मीटिंगला येऊ नाही शकणार. ऍक्च्युली मी आणि श्रावणीने काही प्लॅन्स केलेत, पण तुम्ही म्हणत असाल ना. नो, इट्स ओके. अरविंद आणि आम्ही आहोत ना. अरविंद, वी कॅन मॅनेज, राईट? हो. यू हॅव फन. थँक्स. तू जर आज मंजूला घेऊन आला नसतास तर माझं काय झालं असतं? असं काय बोलू नकोस तू. मी तर तुला वाचवलंच असतं, माझा जीव गेला असता तरी पण. आता तू असं काही बोलायचं नाहीयेस. ठीक आहे, नाही बोलत. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आणि मी तुझ्याशिवाय. मी तर तुझ्याशिवाय माझं लाईफ इमॅजिनच नाही करू शकत. एकटा श्रेयस. तुला माहिती आहे, माझ्यासाठी ना माझ्यापेक्षा तू जास्त महत्वाची आहेस.
माहिती आहे. तुम्ही तिला तुमच्या रूम मध्ये झोपायला बोलवायला आलात ना, मग जा तू. काहीच प्रॉब्लेम नाही. अरे पण मी तुझ्या बरोबर इथे. मला माहितीये, मी झोपल्यानंतर तू आजींच्या रूम मध्ये झोपायला जातेस ना, मग आज झोप लागायच्या आधीच जा ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आधी काय प्रॉब्लेम व्हायचा माहितीये का, मला ना भीती वाटायची की मी झोपल्यावर आराध्या निघूनच गेली तर, कारण ती खूप महिने गेली होती ना निघून, म्हणून मग मी तिचा हात धरून ठेवायचं, तिला कुठे जाऊच द्यायचं नाही. पण आता ना माझ्या मनाला असं वाटतंय की ती मला सोडून नाही जाणार. पण 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 तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा तू या रूम मध्ये ये झोपायला. मी तुझी वाट बघेन. बाय. त्याचं शहाणं बाळगते. काय झालं? तुम्ही दोघी कधी आलात? तुझ्या कामातून तुला लक्ष द्यायला वेळ मिळेल तेव्हा ना. मगाशी चालले. बोल ना, काही काम होतं का? जरा चारधामला जाईन म्हणते. नाही, इंदुळजी आहे बरोबर. तू काय मला एकटीला थोडीच सोडणार आहेस? अगं बायकांचा ग्रुप आहे. बरेच दिवसात कुठे बाहेर गेले नव्हते, तर म्हटलं आता जरा देवधर्म करून येईन, त्या निमित्तानं बाहेर पडेन. संसार करून खूप झाला, स्वतःचा झाला, मुलाबाळांचाही झाला. आता जरा विसावा हवा, आणि तो इथे घरात राहून नाही मिळणार. त्यासाठी दूरच जायला हवं. आई, काहीतरी काय बोलतेस? आणि कशाला जायचं आता तुला? सगळीकडे पाऊस पडतोय आणि मुळात सगळं छान चाललंय घरात, इतकी माणसं आहेत घरात, राहा ना. सगळं छान चाललंय ना म्हणूनच जाते. आणि आता हे बघ, तसंही श्रेयसची काळजी घ्यायला तारा आहे. तुझंही नवीन काम सुरू झालंय, आणि अक्षय आणि श्रावणी आहेत घर सांभाळायला. अरविंदही आहे. हे बघ, मी देवाधर्माला जाते आता, नाही म्हणू नकोस. मुहूर्ता घालायचा नाही. अगं मुहूर्ता नाही घालत होत आम्ही. फाईन, जायचंय ना तुला, जा, पण सांभाळून जा, स्वतःची काळजी घे. ओके? अगं घेईन मी काळजी, आणि इंदुआजी आहे ना बरोबर. तू नको काळजी करूस, आणि तू स्वतःची पण काळजी घ्या. जास्त तडतड करायची नाही. एकमेकींची काळजी घ्या, सांभाळून राहशील ना? हो, प्रॉमिस कर. यशोधरा, एवढी का हरवी झालीस? अगं मी काय कायमची चालले का? अगं काहीतरी काय बोलतेस? सांभाळून जा आणि सांभाळून ये. ओके? नो जस्ट गो. आणखी रडवू नको आम्हाला. I said go.
आजे काय आजे काय नको ना ग जाऊ अशी सोडून. अशी एकटीला सोडून जाणार हायस वय तू? लहानच काय ग आता हा? आणि काय ग मी काय जन्मावर पुरणार आहे वय तुला? असं बोलणार असेल ना तर मी तुला जाऊच देणार नाही. अगं का बरं बोलतेस तू? बर बाई नाही बोलणार. तारे तुला तर माहिती आहे ना आयुष्यभर संसार केला मी, जरा बी हिसाबा मिळाला नाही. आणि बरोबरीच कोणी आपल्या मनातलं सांगायला कुणी भेटलंच नाही, कुणी मैत्रीणच नाही. पण इथं आले आणि श्रेयसची आजी भेटली. आमच्या दोघांची लई गट्टी झाली. लई चांगल्या आहेत त्या. आता मला सारखं म्हणतात तीर्थयात्रेला चला तीर्थयात्रेला चला. आता त्यांना कसं नाही म्हणायचं हा? तसं बी त्यांच्या निमित्तानं माझी बी तीर्थयात्रा होईल, देवदर्शन होईल. जाऊ नका मी हा? अगं बोल की. बरं ठीक आहे जा तू, पण एकट आहे ह. तिथं गेल्यावर वेळेवर जेवायचंय आणि वेळेवर दवा पाणी घ्यायचंय. आणि जे काय काय घडतंय रोज ते समजा रोजच्या रोज फोन करून सांगायचंय. जमणारे काय तरच जायचंय. हो ग बाई माझी आई. बरं थांब तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय आहे हे? मी नाही का गावाला जाते तेव्हा तू वाटेत खायला कसं खाऊ देतेस तसं तुझ्यासाठी खाऊ आणलंय. भूक लागली तर खा बरं. हो गो बया माझी गुणाची बाळती. यशोधरा तुझ्या पापाचा धडा भरला. नाही मला जायचं नाही मम्मा. नाही नाही का अशी स्वप्न पडतायत आम्हाला? आणि इतक्या वर्षानंतर ही का स्वप्नात येते आमच्या? आणि आम्ही का घाबरतोय तिला? ती आमच्या श्रेयसला आमच्यापासून दूर करू शकते म्हणून? नाही, आम्ही श्रेयसला आमच्यापासून दूर कधीच होऊ देणार नाही. नो, जीव गेला तरी श्रेयसला आमच्यापासून कुणीच दूर करू शकत नाही. आमच्या मनात दाटून येणारी भीती म्हणजे काहीतरी वेगळं घडणार आहे याची चाहूल तर नाही ना? की भूतकाळातलं एक गहन सत्य कोणालाच न सांगता मनात दाबून ठेवल्याचा परिणाम आहे हा. गुरुजींनी भविष्यवाणी केली आहे की भूतकाळ समोर येणार आहे. त्या दिवशी ते गिफ्ट, ते लेटर, जर आम्ही नसताना असं गिफ्ट आलं, लेटर आलं तर सगळं सत्य सगळ्यांसमोर येऊ शकतं. आणि तसं झालं तर आम्ही सगळंच कमावून बसू. ते लेटर आलंय म्हणजे बहुतेक ती परत आली. कोणत्याही क्षणी घाला घालू शकते ती. होत्याचं नव्हतं करू शकते. नाही, कुणाला तरी विश्वासात घेऊन सांगावं लागेल आम्हाला हे. आता आई इथे असती तर तिला सांगितलं असतं, तिने समजूनही घेतलं असतं. पण मग अरविंदला सांगू? हो, तोच आहे जो आम्हाला समजून घे. हे सगळं सत्य त्याला सांगावंच लागेल.
अरे वा, आज मूड छान दिसतोय. ब्रेकफास्ट? अगं ब्रेकफास्ट साठी मी आता खाली येतो. तो कशाला आणलास तू? नाही, आम्ही विचार केला आज आपण आपल्या रूम मध्ये मस्त एकत्र ब्रेकफास्ट करूया, छान गप्पा मारूया. आय होप यू डोंट माइंड. मिराकल म्हणजे नाश्ता घेऊन तू रूम मध्ये आलीस, माझे कपडे रेडी करतेस. आजचा दिवस, आज माझा वाढदिवस पण नाहीये. आर यू ओके? तू बरी आहेस ना? तू असं रिॲक्ट करतोय जणू गेल्या अनेक वर्षात आम्ही तुझ्याकडे पाहिलेलंच नाही, तुझ्याकडे लक्षच नाही आमचं. व्हॉट एव्हर, पण माझ्याशी प्रेमाने बोलतेस ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. थँक्यू. हे सत्य कसं सांगू अरविंदला?